संभाजीनगरमधील क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये लाटलेल्या लिपिकाचे अनेक प्रताप आता समोर आले। हर्षकुमारनं 2 मैत्रिणींवर कोट्यवधी रुपये उडवल्याचं उघड झालंय। या लिपिकानं एका आलिशान सोसायटीत नुकताच एक 4 बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट खरेदी केलाय। दुसरा आलिशान फ्लॅट एका मैत्रिणीच्या नावावर केलाय। गेल्या 4 महिन्यात त्यानं 1,30,00,000 रुपयांची BMW कार, 32 लाखांची BMW दुचाकी देखील खरेदी केली आहे। तर सहकारी लिपिक असलेल्या यशोदाचा पती BK जीवन याच्या नावावर 27 लाखांची कार खरेदी केली। BMW कार पोलिसांना सर्व्हिसिंग सेंटरवरती सापडली आहे। त्यांनी एका सराफाला हिरेजडित चष्मा बनवायची ही ऑर्डर दिली आहे, तर दुसऱ्या सराफाला भरपूर सोनं खरेदी करण्यासाठी अॅडव्हान्स रक्कम हर्षकुमारनं दिल्याचं समोर आलंय। याच्या एका बँक खात्यात 3 कोटींची FD सापडली आहे। पोलिसांनी त्याची एकूण 4 बँक खाती आतापर्यंत गोठवली आहे। आरोपीकडे BMW कार आहे, त्याचबरोबर BMWची बाईक पण आहे। एका चांगल्या सोसायटीमध्ये मैत्रिणीच्या नावे एक फ्लॅट घेतल्याची माहिती मिळाली आहे। त्याचबरोबर एका सराफाकडे त्यानं सोने खरेदीसाठी काही ऑर्डर दिल्याचं पण समजलेलं आहे। या सगळ्या गोष्टींवरती आमचा तपास सुरू आहे। आणि याचबद्दलची ताजी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विशाल, हर्षकुमारचे अनेक प्रताप समोर आलेले आहेत। आतापर्यंत हर्षकुमार सापडलेला आहे का? तो नेमका कुठे आहे? याबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली आणि अजून कोणकोणतं घबाड उघड होणं बाकी आहे? रेश्मा, 21 कोटी रुपये त्याने लाटले आणि आता हे लाटलेले पैसे त्यांनी कसे खर्च केले याच्या अनेक सुरस कथा आता पुढे येत आहे। खरं तर तो अजूनही फरार आहे आणि त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं 4 राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहे। तो कुठं लपलाय याचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळलाय असं कळतं आणि त्यानुसार त्याचा शोध सुरू आहे। महत्वाचं म्हणजे त्यांनी संभाजीनगरमध्ये 2 आलिशान फ्लॅट घेतले। एक संभाजीनगरच्या विमानतळासमोर अत्यंत महागडा म्हणजे 1.5 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे। तिथं त्याच्या मैत्रिणीसाठी त्याने एक 4 BHK फ्लॅट घेतला, तर त्याच्याच मागे एका दुसऱ्या मैत्रिणीसाठी 2 BHK फ्लॅट घेतला असल्याची माहिती आहे। सोबतच एक BMW कार घेतली जिची किंमत 1.5 कोटी रुपये, एक BMWची बाईक घेतली जिची किंमत 34 लाख रुपये। इतकंच नाही तर एका सराफाला त्यानं चष्मा बनवण्यासाठी जवळपास 50 लाखांचा ऍडव्हान्स दिला असं कळतंय। त्यात या चष्म्याच्या कांड्या सोन्याच्या आणि त्याला पुढे 2 हिरे लावण्यात येणार होते अशी ही माहिती मिळते। तर सोबतच मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करता यावं म्हणून सुद्धा एका सराफाला त्यांनी पैसे दिले होते। म्हणजे शासनाचे हे सगळे पैसे त्यानं लाटले आणि त्यानंतर अशा पद्धतीनं त्यानं उधळपट्टी सुरू केली। मात्र कुणाला तरी संशय आला, तक्रार झाली आणि त्यानंतर आता हा सगळा प्रकार उघड झालाय। आता मुख्य आरोपी फरार आहे आणि पोलिसांसमोर त्याला शोधण्याचं एक आव्हान आहे। रेश्मा, निश्चित विशाल, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।